वैभव लक्ष्मी व्रताची कथा. एक फार मोठे शहर होते. त्या शहरात लाखो लोक राहत होते. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या संगतीत राहत आणि बसत उठत असत. पण नव्या जमान्यात माणसाचा स्वभावच वेगळा बनला आहे. या शहरातली सगळी माणसे आपापल्या कामातच मग्न होती. काहींना तर कुटुंबातल्या माणसाची पर्वा नव्हती. भजन, कीर्तन, भक्ती, परोपकार, दया, माया वगैरे सांस्कृतिक गोष्टी कमी झाल्या होत्या. दुराचारांना पार नव्हता. दारू, जुगार, रेस, सट्टा, व्यभिचार, चोरी अनेक गुन्हे शहरात सर्रास होत होती. अशी एक म्हण आहे की हजारो गोष्टीच्या याच्यात, हजारो निराशेच्या गोष्टीत एक अमर आशा लपलेली असते. त्याप्रमाणे शहरात इतका मोठा दुराचार असूनही त्यात काही चांगली माणसेही राहत होती. अशा चांगल्या माणसात शीला आणि तिचा पती यांचा संसार गणला जात होता. शीला वृत्तीने धार्मिक आणि संतुष्ट होती. तिचा पतीही विचाराने सुशील होता. ती पती पत्नी इमानदारीने जगत होती. ती कधी कुणाची निंदा नालस्ती करत नसत आणि ईश्वर भक्ती सुखाने आपला कालक्रमणा करीत. आदर्श असा त्यांचा संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसाराची जीवनाची व्याख्याने करताना थकत नसत. शीलाचा संसार याप्रमाणे सुखात चालला होता. पण म्हणतात ना, कर्मगती काही निराळीच असते. विधात्याचा लेख कोणी वाचू शकत नाही. माणसाचे भाग्य एका घटीत राज्याचा रंक बनवते आणि रंकाचा राजाही बनवते. न जाणो शीलाच्या पतीला मागील कर्मफळ भोगण्याचे कदाचित भाग्य असेल. त्यामुळे त्याला वाईट संगत लागली. संगतीचा परिणाम म्हणून एका रात्रीत कोट्याधीश होण्याची स्वप्ने तो पाहू लागला. भलत्याच धंद्यात तो पडला आणि करोडपती होण्याऐवजी रोडपती झाला. रस्त्यातील भिकाऱ्याप्रमाणे त्याची हालत झाली. शहरात दारू, जुगार, सट्टा, रेस, चरस, गांजा वगैरे वाईट सवयी फैलावल्या होत्या. शीलाचा पती त्याला बळी पडला. दोस्त आणि भाईबंधांच्या संगतीत त्याला दारूचे व्यसन जडले. रातोरात श्रीमंत होण्याच्या लोभात दोस्ताच्या चिथावणीने त्याला रेस, जुगार खेळण्याचा नाद लागला. थोडेफार शिल्लक राखलेले पैसे आणि बायकोचे दागिने वगैरे सर्व काही तो गमावून बसला. एक काळ असा होता की आपल्या सुशील पत्नीच्या सहवासात तो आनंदात आणि मजेत राहत होता आणि ईश्वर भजनात सुखाने आपला काळ घालवित होता. त्याऐवजी आता घरात दारिद्र्य आणि उपासमार आली. पूर्वी सुखाने खायला प्यायला मिळत होते, त्या ठिकाणी आता 2 वेळ पोटभर जेवण मिळण्याची वांदे पडले आणि नवऱ्याची शिव्या खायची शीलावर पाळी आली. शीला सुशील आणि संस्कारी स्त्री होती. पतीच्या वर्तनाने तिला खूप दुःख होत होते. पण परमेश्वरावर भरोसा राखून आणि मन मोठे करून ती सर्व सहन करी. अशी म्हण आहे की सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अवश्य येतेच. त्यामुळे दुःखानंतर एक दिवस सुख येईल अशी श्रद्धा ठेवून प्रभुभक्तीत ती लीन झाली. अशा रीतीने दारुण दुःख सहन करता करता आणि प्रभुभक्तीत दिवस घालवता एक दिवस दुपारी तिच्या दरवाजात कोणीतरी येऊन उभे राहिले. शीला विचार करू लागली की माझे घर दुःखाने आणि दारिद्र्याने भरले आहे. अशा वेळी माझ्याकडे कोण आले असावे बरे. तरी पण आपल्या दारी आलेल्यांचे स्वागत करण्याच्या आर्यधर्माची संस्काराची जाण असल्यामुळे ती उठली आणि तिने दरवाजा उघडला. पाहिले तर तिथे एक माताजी उभी होती. वयाने ती खूप मोठी दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकत होते. तिच्या डोळ्यातून जणू अमृताचे थेंब पडत होते. तिचा उमदा चेहरा करुणा आणि प्रेमाने चमकत होता. तिला पाहताच शीलाच्या मनाला अपार शांती वाटली. त्या माताजीला ती ओळखत नव्हती, तरी पण तिला पाहताच तिचे मन आनंदाने भरून आले. माताजीचे स्वागत करून तिने तिला घरात नेले आणि एकुलत्या एक फाटक्या तुटक्या चटईवर मोठ्या संकोचाने तिने तिला बसवले. माताजी तिला म्हणाली, का शीला, मला तू ओळखले नाहीस? काहीशा संकोचाने शीला म्हणाली, माताजी, तुम्हाला पाहून मला खूपच आनंद झाला आहे. मनाला शांत वाटत आहे. असे वाटते कित्येक दिवस ज्यांना मी शोधित आहे त्या तुम्हीच आहात, पण ओळख लक्षात येत नाही. माताजी हसून म्हणाली, काय विसरलीस? लक्ष्मीजींच्या मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असते. त्या ठिकाणी मी पण जात असते. तेथे दर शुक्रवारी आपली भेट होते. पती भलत्याच मार्गाला लागल्यापासून ती अत्यंत दुःखी झाली होती. त्या दुःखाने ती लक्ष्मीमातेच्या मंदिरात पण अलीकडे जात नव्हती. बाहेर लोकांना भेटण्याची तिला शरम वाटत होती. ती आठवण करू लागली, पण या माताजीला कधी पाहिल्याचे तिला आठवत नव्हते. तेवढ्यात माताजी म्हणाली, लक्ष्मीजींच्या मंदिरात किती चांगले भजन तू गात होतीस. अलीकडे तू तेथे दिसत नव्हतीस तेव्हा मी विचारात पडले की तू हल्ली का येत नाहीस. तू आजारी बिजारी तर नाहीस ना? असा विचार मनात घेऊन तुझी खबर काढण्याकरता मी आले. माताजीच्या अत्यंत प्रेमळ शब्दाने शीलाचे हृदय भरून आले. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. माताजीच्या समोर ती हुदके देऊन रडू लागली. हे पाहिल्यावर माताजी तिच्या जवळ गेली आणि तिच्या पाठीवर हात फिरवून तिचे सांत्वन करू लागली. माताजी म्हणाली, मुली, सुख दुःख हे उंच सावलीप्रमाणे असते. सुखानंतर दुःख येते, त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख येतच. तू मनात धीर धर आणि तुझे दुःख मला सांग. तुझे दुःख हलके होईल आणि दुःखावर काहीतरी इलाजही सापडेल. माताजीचे बोलणे ऐकून शीलाचे मन शांत झाले. माताजीला ती म्हणाली, माताजी, माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होते. माझे पतीही सुशील होते. ईश्वराच्या कृपेने पैशाच्या बाबतीतही आम्ही समाधानी होतो. आम्ही शांतीपूर्वक खाऊन पिऊन ईश्वर भक्तीत दिवस घालवित होतो.
पण दैवाचा आमच्यावर कोप झाला आणि माझ्या पतीला वाईट संगत जडली. त्या संगतीत दारू, जुगारे, सट्टा, चरस, गांजा वगैरे वाईट सवयीवर जाऊन त्याने सर्वनाश करून घेतला आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी आमची स्थिती झाली. माताजी म्हणाली, मुली, सुखानंतर दुःख आणि दुःखापाठोपाठ सुख येतच. म्हणूनच म्हटले आहे की कर्माची गती निराळीच असते. प्रत्येक माणसाला कर्माची फळे भोगावीच लागतात. तरी पण तू चिंता करू नको. मागील कर्माचे दुःख तू आता भोगलेच आहेस, तेव्हा यापुढे सुखाचे दिवस जरूर येतील. तू तर लक्ष्मी माताजींची भक्त आहेस. लक्ष्मी माता ही करुणा आणि प्रेमाचा अवतार आहे. स्वतःच्या भक्ताकडे ती दयेच्या भावनेनेच पाहते. तेव्हा मनात धीर धर आणि लक्ष्मी मातेचे व्रत कर, म्हणजे सर्व काही ठीक होईल. लक्ष्मी माताजीच्या व्रताची गोष्ट ऐकून शिलाचा चेहरा खुलला. तिने विचारले, माताजी, लक्ष्मी मातेचे व्रत कसे करतात ते मला सांगा. ते व्रत मी जरूर करेन. माताजी म्हणाली, मुली, लक्ष्मी मातेचे व्रत अगदी सोपे आहे. त्याला वरद लक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असे म्हणतात. हे व्रत करणाऱ्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला यश, सुख, संपत्ती प्राप्त होते. असे म्हणून माताजीने वैभवलक्ष्मी व्रताचा विधी सांगण्यास सुरुवात केली. मुली, वैभवलक्ष्मी व्रत तसे साधेसुधे व्रत आहे, परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे त्याचे फळ मिळत नाही. अनेक लोक सांगतात की सोन्याच्या दागिन्याची हळद कुंकू लावून पूजा केली की ते व्रत झाले, पण तसे नाही. व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच त्याचे फळ मिळते. सोन्याच्या दागिन्याची पूजा करूनच जर त्याचे फळ मिळत असते तर सगळेच आज लखपती झाले असते. खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिन्याची विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे. व्रताचे उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच वैभवलक्ष्मी व्रताचे फळ मिळते. हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते. व्रत करणाऱ्याने स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आणि मनातल्या मनात जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा जप करायचा. कोणाची निंदा करायची नाही. दिवाबत्तीच्या वेळी हातपाय धुवून एक पाट ठेवून त्यावर पूर्वला तोंड करून बसावे. समोर एक पाट ठेवावा. त्यावर धुतलेला एक स्वच्छ रुमाल अंथरावा. त्यावर तांदळाची लहानशी रास करावी. त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा. लोट्यावर एका वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवावा. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची एखादी वस्तू ठेवावी आणि तीही नसेल तर रुपयाचे नाणे ठेवले तरी चालेल. नंतर तुपाचा दिवा करून उदबत्ती लावावी. लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपे आहेत. लक्ष्मी माता श्री यंत्राने संतुष्ट होते. तेव्हा वैभव लक्ष्मी व्रत करणाऱ्याने प्रथम श्री यंत्राचे आणि लक्ष्मी मातेच्या विविध स्वरूपाचे अंतःकरणपूर्वक दर्शन करावे. या पुस्तकामध्ये मागे श्री यंत्र आणि लक्ष्मी मातेच्या विविध स्वरूपाचे फोटो दिलेले आहेतच. त्यानंतर लक्ष्मी स्तवनाचा पाठ म्हणावा. नंतर वाटीतल्या दागिन्याची किंवा रुपयाची हळद कुंकू लावून पूजा करावी व लाल रंगाचे फूल वाहावे. सायंकाळी घरी बनवलेली एखादी गोड वस्तू प्रसादाकरता ठेवावी. ती बनवली नसेल तर गूळ किंवा साखरही चालेल. त्यानंतर आरती करावी आणि अंतःकरणपूर्वक 11 वेळा जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा जप करावा. नंतर प्रसाद वाटावा. त्यानंतर वाटीतील दागिना किंवा रुपया काढून घ्यावा. लोट्यातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडावे आणि तांदूळ एका वाडग्यात पक्ष्यांना घालावे. अशा रीतीने शास्त्रोक्त विधीने व्रत केल्याने त्याचे फळ अचूक मिळतेच. या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची दुःखे दूर होऊन भरपूर धनलाभ होतो. मूल नसेल तर मूळ होते. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते. मूल नसेल तर मूल होते. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते आणि कुमारिकांच्या इच्छा सफल होतात. हे ऐकल्यावर शिला अत्यंत खुश झाली. ती माताजीला म्हणाली, माताजी, तुम्ही मला वैभवलक्ष्मी व्रताचा जो विधी सांगितला तो मी जरूर करीन, पण हे व्रत किती वेळा करायचे आणि त्याचे उद्यापन कसे करायचे ते कृपा करून मला सांगा. माताजी म्हणाली, अनेक लोक सांगतात हे व्रत कसेही करावे, पण ते बरोबर नाही. लक्ष्मी व्रत करणाऱ्याने प्रथम श्री मातेचे व्रत ते 11 किंवा 21 शुक्रवार करायचे असते. जितक्या शुक्रवारचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार हे व्रत करायचे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधीप्रमाणे व्रताचे उद्यापन करायचे. शेवटच्या शुक्रवारी दर शुक्रवारी करतो त्याप्रमाणे पूजाविधी करून नारळ ओवाळायचा, पण त्या दिवशी खिरीचाच प्रसाद करायचा. त्यानंतर 7 कुमारिका किंवा सुवासिनी स्त्रियांना हळद कुंकू लावावे आणि भेट म्हणून वैभवलक्ष्मी व्रताची एक पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद द्यायचा. नंतर धनलक्ष्मी स्वरूप माताजीच्या फोटोला वंदन करायचे. लक्ष्मी मातेचे स्वरूप वैभव प्रदान करणारे आहे. त्यातल्या मातेला वंदन केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची की हे माता धनलक्ष्मी माता, मी अंतःकरणपूर्वक वैभवलक्ष्मी व्रत केले आहे. माझे कल्याण कर, माझ्या इच्छा पुऱ्या कर, निर्धनांना धन दे, निसंतांना संतान दे, सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहो, कुमारिकांची इच्छा पूर्ण कर, तुझे व्रत करणाऱ्यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर, असे बोलून श्री लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला वंदन करून आशीर्वाद घ्यावा. माताजीच्या मुखाने वैभवलक्ष्मी व्रताचा विधी ऐकल्यावर शिलाने डोळे मिटले.
आणि त्याच क्षणी मनातल्या मनात संकल्प केला की मी पण माताईच्या सांगण्याप्रमाणे विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने 21 शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत करीन आणि शास्त्रोक्त विधीने त्याचे उद्यापन करीन. मनात संकल्प केल्यावर शिलाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर कोणी नव्हते. तिला आश्चर्य वाटले की माताजी कुठे गेली. ती माताजी दुसरी कोणी नव्हती पण साक्षात लक्ष्मी माताच होती. शिला लक्ष्मी मातेची भक्त होती. तेव्हा आपल्या भक्ताला मार्ग दाखवण्याकरता लक्ष्मी माता त्या माताईचे रूप घेऊन शिलाकडे आली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. सकाळी स्नान करून मनातल्या मनात जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा श्रद्धापूर्वक जप करू लागली. दिवसभरात कोणाची निंदा नालस्ती केली नाही. संध्याकाळ होऊन ऊन दिवे लागल्यावर हातपाय धुवून शिला पूर्वेकडे तोंड करून बसली. पूर्वी घरात सोन्याचे दागिने पुष्कळ होते पण वाईट संगतीच्या नादी लागून तिच्या पतीने ते सर्व गहाण टाकले होते. मात्र नाकातली चमकी शिल्लक राहिली होती. ती काढून धुवून तिने वाटीत ठेवली. समोर पाटावर रुमाल पसरून त्यावर तिने तांदळाची एक लहानशी रास ठेवली. तिच्यावर पाणी भरलेला तांब्याचा लोटा ठेवला. त्यावर चमकी असलेली एक वाटी ठेवली. नंतर माताजीने जो विधी सांगितला होता त्याप्रमाणे तिने वैभव लक्ष्मी व्रत केले. घरात खडीसाखर होती. तिचा तिने प्रसाद केला. पतीला जेव्हा तो प्रसाद तिने दिला त्या क्षणापासून त्याच्या स्वभावात फरक पडू लागला. त्या दिवशी पतीने तिला मारझोड केली नाही. तिला खूप आनंद वाटला. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तिने 21 शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत केले. 21व्या शुक्रवारी माताजीने सांगितल्याप्रमाणे व्रताचे उद्यापन करून 7 स्त्रियांना तिने वैभव लक्ष्मी व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून दिली. नंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन करून तिने मनोभावाने प्रार्थना केली की हे माता धनलक्ष्मी, मी तुझे वैभव लक्ष्मी व्रत मनोभावाने आज पूर्ण केले आहे. हे माता आमचे कल्याण कर. आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर. निर्धनांना धन दे. निसंतांना संतान दे. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहो. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणाऱ्यांना सुख पुन्हा मिळून दे. आम्हा सर्वांना सुखी कर. असे म्हणून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाच्या फोटोला वंदन करून तो तिने डोळ्याला लावला. अशा रीतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक पूर्ण श्रद्धेने शिलाने व्रत केले आणि तात्काळ त्याचे तिला फळही मिळाले. तिच्या पतीला जी वाईट संगत लागली होती ती सुटून त्याच्या सुधारणा झाली. पुष्कळ मेहनत घेऊन तो कामधंदा करू लागला. लक्ष्मी मातेच्या वैभव लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्याच्या अपेक्षेबाहेर त्याला नफा मिळू लागला. लवकरच त्याने गहाण ठेवलेले शिलाचे दागिने सोडवून आणले. घरात पैशाची रेलचेल झाली. तो पुन्हा सुशील आणि धार्मिक बनला. घरात पूर्वीप्रमाणे सुख शांती आली. वैभव लक्ष्मी व्रताचा हा प्रभाव पाहून शेजारी पाजारी स्त्रियांनी सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने व्रत करण्यास सुरुवात केली. हे माता धनलक्ष्मी, शिलाला जसे तू फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे. सर्वांची इच्छा पूर्ण कर. सर्वांना सुख शांती दे. जय माता धनलक्ष्मी. जय माता वैभव लक्ष्मी.